नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या प्रभाग क्रमांक 2चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार इंजिनियर वैभव आप्पासाहेब ठाकरे, मथुरा सुनील गांगुर्डे, मनीषा धर्मेंद्र बागुल, बालाजी मधुकर माळुदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार वसंत गीते यांच्या शुभ हस्ते तर प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात पार पडला। प्रचार शुभारंभानंतर आडगाव परिसर तसंच धात्रक फाटा परिसरात भव्य प्रचार रॅली काढून रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत आशीर्वाद घेतले। तसंच मशाल निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावं असं आवाहन केलंय। प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याचं चित्र दिसून आलं। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार इंजिनियर वैभव आप्पासाहेब ठाकरे यांनी प्रभाग गुन्हेगारी आणि भयमुक्त करण्याच्या संकल्पनेसोबत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असल्याचं सांगितलंय। तर उमेदवार बालाजी मधुकर माळुदे, मनीषा धर्मेंद्र बागुल, मथुरा सुनील गांगुर्डे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत प्रभागाचा लेखाजोखाच मांडला। नमस्कार, मी वैभव आप्पासाहेब ठाकरे, प्रभाग क्रमांक 2 क मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी करत आहे। आमचा मानस आहे की हा प्रभाग आम्हाला गुन्हेगारी मुक्त भयमुक्त करायचा आहेच, त्याबरोबरच आम्हाला जे तपोवन आहे आमच्या परिसरातील ते तपोवन वाचवण्यावर आम्ही ठाम भूमिका ठेवणार आहे। आजही आम्ही संध्याकाळी 4:30 वाजता तिथे जाऊन आंदोलन करणार आहोत। आम्हाला हे जे नाशिक शहराचं फुफ्फुस आहे हे तपोवन हे आम्हाला वाचवायचंच आहे आणि त्याच्यानंतर आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे त्यांचा आम्ही शिक्षणाचा दर्जा उंचावून परिसरातील जे नागरिक आहे त्यांना आम्ही शिक्षणाच्या सुविधा या उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे। अभ्यासिका, ग्रंथालय, वाचनालय यासारखी ज्या आमच्या प्रभागामध्ये याची जी उणीव आहे ती आम्ही पूर्ण करून भरून काढू। तसेच क्रीडा संकुलही आम्ही क्रीडा संकुलाचा पाठपुरावा करून आम्ही इथे क्रीडा संकुलही आणू जेणेकरून ज्याच्यातून इथे क्रीडापटू तयार होतील व परिसराचा सामाजिक व कला क्रीडा विकास होईल, या पद्धतीने आम्ही काम करू। नमस्कार, मी मनीषा धर्मेंद्र बागुल, प्रभाग 2 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी करणार आहे। आपल्या प्रभागामध्ये भयमुक्त प्रभाग बनवणे, आपलं नाशिक भयमुक्त बनवणे तसंच गुन्हेगारीपासून मुक्त करणे हा आमचा ध्येय राहणार आहे आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व मिळून सर्वच प्रयत्न करू। त्याचप्रमाणे महिलांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे। कानाकोपऱ्यांमध्ये कॅमेरे असणं आणि लाईट्स असणं हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे आम्ही ते पण लाईट आणि कॅमेऱ्यांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ। धन्यवाद। तर मी बालाजी मधुकर माळुदे, प्रभाग क्रमांक 2 ड मधून उमेदवारी करत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मी उमेदवारी करत आहे। आमचा मानस आहे प्रभागाचा चारही बाजूने विकास म्हणजे सर्वांगीण विकास। ज्या महापालिकेच्या शाळा आहे त्या शाळा आम्ही डिजिटल त्या शाळा अशा बनवणार, आपल्या परिसरातल्या इंग्लिश मीडियम स्कूल बंद नक्की पडतील अशा आम्ही त्या शाळा उभारू। ज्या बिल्डिंग आहे त्या माझ्या प्रभागात पूर्वीचा जो प्रभाग आहे तिथं येऊन बघा माझी महापालिकेची शाळा कशी आहे, डिजिटल शाळा आहे। माझ्या प्रभागात एकमेव महापालिकामध्ये नाशिक महापालिकेची डिजिटल शाळा चालू आहे। इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत नाशिक महापालिकेची डिजिटल शाळा चालू आहे। नंतरचा विषय, जे 10 वर्ष यांनी सत्ता भोगली भाजपाने, खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हे त्यांनी उत्तर द्यावं आणि जनतेचा काय विकास केला यांनी, आणि ही पळवा पळवी या सर्व नाशिककर या सगळ्या गोष्टी बघत आहे।
आणि नाशिककर सुज्ञ आहे, प्रभाग क्रमांक 2चे मतदार सुद्धा सुज्ञ आहे. त्यांना कळतं आपल्याला काय करायचंय. तरी माझी मतदार बंधू भगिनींना, मायबाप जनतेला विनंती आहे, आपण आमच्या चारही जणांच्या पाठीशी उभा राहून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा. प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार मथुराताई गांगुर्डे अ गट, मनीषाताई बागुल ब गट, वैभव ठाकरे क गट, मी स्वतः बालाजी माळोदे ड गट. माझी पुन्हाशी एकदा मतदार बंधू भगिनींना आणि मायबाप जनतेला विनंती आहे, आपण आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही नक्की तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. धन्यवाद. नमस्कार, मी मथुरा सुनील गांगुर्डे, प्रभाग 2 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी जाहीर करत आहे. तर आपल्या या प्रभागामध्ये महिलांसाठी सुसज्ज प्रसूतिगृह बांधणार, मुलींच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे, मुलांसाठी अभ्यासिका, हे जर पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येकाने 15 तारखेला येत्या मशाल या चिन्हावरती बटन दाबून आमच्या पूर्ण पॅनलला प्रचंड मताने विजयी करा, एवढीच माझी विनंती आहे. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक युवती मोठ्या संख्येनं प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. MN भारतसाठी सागर केदारेसह अभिषेक सालकर, आडगाव, नाशिक.